कंपन्यात नोकऱ्या जायचं, ज्या क्षेत्रात अडचणी त्या क्षेत्रात आता मी सुद्धा यंत्रणा उभी करायला लागलोय. कारण खूप त्रास होतोय लोकांना. गोरगरिबाला मुंबई पुण्याला अडचण आली तर मदतीला जायला कोणी नाही. तुमचा कोणी पाहुणा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात असेल त्याच्या मदतीला जायला कोणी नाही. मुलाला मुलीला शिकताना शाळेत अडचण आली तर ताबडतोब मदतीला जायला कोणी नाही. आपण आता मी समाजाला सांगितलंय या 4-5 दिवसाच्या नंतर राज्यातले 1 वर्षासाठी पूर्ण दौरे मी बंद करणार. 1 वर्ष कुणाचं आरक्षण दिलंय दुपारच्या मागे ते आयुष्याचं झालं, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही. तशी एक तुम्हाला ना आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करून ठेवतात. महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात अडचण आली तर 15 मिनिटात मदतीला माणूस आला पाहिजे. तुमच्या 15 मिनिटात कुठं महाराज लोकांना अडचण येते मदतीला कोणी नाही. नोकरीत आपला एखादा अधिकारी आहे त्याला अडचण आली मदतीला कोणीच नाही. आरोग्य विभागात आपला कोणीतरी मदतीला कोणी नाही. डॉक्टरांना अडचण आली मदतीला कोणी नाही. आपल्याला दवाखान्यात अडचण आली मदतीला कोणी नाही. पोलीस स्टेशनला आपल्याला कोणी अडचण आली मदतीला कोणी नाही. गप्पा मारायला खूप आहे. तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसला अडचण आली मदतीला कोणी नाही. आपल्या पोरं कंपन्याने नोकऱ्याला तिथं जर त्यांना कोणी दादागिरी केली, अडचण आली, मुलीला काही त्रास दिला मदतीला जायला कोणी नाही. येते देखील पाहिजे ही यंत्रणा सुद्धा समाज एकत्र आलाय. पण त्या समाजासाठी त्यांच्या मदतीला प्रत्येक गल्लीत 1-2 पोरं त्यांच्या मदतीला जायला पाहिजे. ती एक यंत्रणा तर 1 वर्ष लागणार आहे मला ती उभी करायला. ती उभं करायसाठी सुद्धा मला 1 वर्ष. आता तुम्ही मोठ्या मनानं मोकळे सोडा. कोणाच्या लग्नाला आलो नाही, सप्त्याला आलो नाही तर घुसू नका गाड्या. आपल्या आशे घुसत येत ना. बरं आता सगळ्यांनाच वाटतं राज्यात मी आलो पाहिजे. शक्य आहे का? तेव्हा त्या लग्नावाले तिथं मांडी घालून बसले 2 पायावर. याला इकडे घेऊन जायचं म्हणजे आज सणासुदीचं मला घरून जाऊन द्यायचा अंदाज नाही त्यांचा. ते टपूनच दारात बसलेले. हे खाली उतरला की वडीला चल तिकडे आमच्या लग्नात. ते तुमचं प्रेम आहे मला कळतंय. पण मी एकटा, राज्य प्रचंड मोठं, त्याच्यात माझा समाज प्रचंड मोठा. प्रत्येकाला वाटतं त्यांच्या लेकरा बाळासाठी मी झटलोय, लढलोय, आलं पाहिजे. फक्त इथून पुढे एक मोठं मन ठेवा. मी हात जोडून तुम्हाला सांगतो. मी सत्ताला लागणार नाही आलो ना, तुम्ही असं मोठं मन ठेवा. नाही आला तरी चालत. बसल्या ठिकाणून आपल्या लेकराचं कल्याण करतो ना, बस झालं. इतकं मोठं मन तुम्ही करा. बसल्या जागेवर तुमच्या लेकरा बाळाचं भात कल्याण करतो. हे पळाल्यामुळं कामं पण सुधारणार नाहीत मला. रोज काही ना काहीतरी कार्यक्रम. एकही दिवस असं नाही हे कार्यक्रम नाही. 20-22 दिवसाला मला दवाखान्यात जायला लागतं. कारण ते शरीरात काय नाही उपोषणामुळे राहिल्यामुळं नीट पण मी हॉस्पिटलला होत नाही. डॉक्टर लोकांची टीम आली त्यांनी सांगितलं तुम्हाला काही आजार असता मोठ्या दवाखान्यात नेला असता. त्या शरीरातच काही राहिलं नाही तर सलाईन तरी कवर लावा. सलाईन लावायला शिरा सापडत नाही. एका डॉक्टरचा हाताला शिरला सलाईन लावली तुम्हाला शिर म्हणून. फुगल्यावर म्हणतो हुकलं दिसतंय. ही परिस्थिती झाली. ही सत्यता आहे. माझ्या मानव समाजाला मी देव मानलेलं आहे. मी माझ्या समाजाला कधीच खोटं बोलत नाही. मी जिवंत आहे, जीव माझा आहे तोपर्यंत तुमच्याच लेकरासाठी मी लढणार. फक्त पुढं लग्नाला सत्याला येणं झालं नाही तर नाराज होत जाऊ नका. कारण सगळंच एकाला रेटतच नाहीये. राज्य